नासक्या कडू जाऊन्यांनो, तुम्ही दोघ जण मिळून मला सांगतात की माझ्या नवऱ्यापाशी राहू नको, जा इथून. तर का तुम्हाला आमचा त्रास होतोय? माझ्या नवऱ्यापाशी राहून देत नाहीत. आणि खरं तर तुमच्यामुळे माझा नवरा माझ्यापाशी आज नाही आहे. 6-6 महिने माझ्यापासून लांब राहतोय. तुमच्या सांगण्याहून मी 1.5 महिना माझ्या माहेरात जाऊन राहिले, तेव्हा तुमच्यामुळे मला सोडून गेलाय. आणि माझ्या आईबापाला फोन करून तुम्ही सांगतात या रोहिणीला घेऊन जा. हा, आणि तुमच्या सांगण्यावर मी इथं राहिले नाही. माझ्या नवऱ्याला सोडून मी 1.5 महिना राहिले. आता तुमच्यामुळेच ते माझ्यापाशी नाही. दलिंद्र्यांनो, नासक्यांनो. हा, आणि तुम्ही मला सांगतात की तुझ्या नवऱ्यापाशी नांदू नको, तुझ्या आईबापापाशी जाऊन राहा. आणि मला म्हणतात त्याच्यापाशी जमीन नाही, काहीतरी आहे का, अन तुम्ही कसं काय लग्न केलं का, तुम्हाला काय त्रास होतो? तुम्हाला सांगतो की तुझ्या नवऱ्यापाशी राहू नवं, की ह्याच्यापाशी कशाला राहते, काय ह्याच्यापाशी एवढी एवढीसं रान आहे, काही सुद्धा नाही ह्याच्याकडं, कशाला राहते ह्याच्यापाशी, कशाला नांदते ह्याच्यापाशी, असं सांगणाऱ्याला. अरे तुझ्या संसारात मी अशी काड्या केल्या तर चालन का तुला, नासक्या? मला सांगतो नांदू नको, आणि माझ्या आईबापाला फोन करून सांगतो की या रोहिणीला घेऊन जा इथं येऊन. तुझ्या बायकोला तसं घेऊन गेलं तर चालन का? हा, माझं संसाराचं वाटोळ केलं, तुझ्या बी संसाराचं वाटोळ होणार बघ इथून. माझा नवरा तुझ्यामुळं माझ्यापासून लांब गेलाय. तू माझ्या आईबापाला फोन करून सांगतो या रोहिणीला घेऊन जा, आणि मला सांगतो तू इथं नांदू नकोच, जा तुझ्या आईबापाकडे जाऊन राहा, 5-6 महिने राहा, मग कळन ह्याच्याकडे बघू, असा म्हणतो तू.